मराठवाड़ा क्रांतिकारी शेतकारी संगठन के अध्यक्ष गजानन कावरखे, प्रहार के हिंगोली जिलाध्यक्ष विजय वानखेड़े और प्रवीण मट्टी पर शेगांव पुलिस स्टेशन में गलत तरीके से मामला दर्ज किया गया और एट्रोसिटी और 353 का अपराध तुरंत रद्द किया जाना चाहिए और जिम्मेदार समूह विकास अधिकारियों के खिलाफ निलंबन की कार्रवाई की जानी चाहिए। संगठन के अनुसार 26 नवंबर को सेनगांव पंचायत समिति में कर्मचारी अनुपस्थित रहे, संविधान दिवस व शहीदी कार्यक्रम नहीं हुआ। जैसे ही गंभीर मामला वरिष्ठों के संज्ञान में आया तो संगठन ने सीधे तौर पर किसान नेताओं पर झूठे आरोप लगाने का आरोप लगा दिया। धनराज सपकाल की रिपोर्ट। आज उपविभागीय अधिकारी येथे क्रांतिकारी शेतकरी संघटना अकोला जिल्हा मूर्तिजापूरच्या वतीने CCI जे कापूस खरेदी मागील वर्षी जे हेक्टरी 30 क्विंटल घेत होती, यावर्षी हेक्टरी 12 क्विंटल खरेदी करत आहे। त्यामुळे मागील वर्षी जे 30 क्विंटल खरेदी करत होती त्याच्याविषयी आम्ही निवेदन देण्यात आलेले आहे की यावर्षीसुद्धा हेक्टरी 30 क्विंटल घेण्यात यावे, कारण यावेळेस उत्पादन थोडं जास्त आहे आणि काही तांत्रिक अडचणी ज्या CCIच्या सेंटरवर येतात, जे गावापासून 3-4 किलोमीटर आहे, ते तिथल्या तिथे त्यांनी तांत्रिक अडचण दूर करून शेतकऱ्यांना त्रास देऊ नये, अन्यथा आम्हाला आमच्या पद्धतीने आंदोलन करावं लागेल। आज दिनांक 5/12/2025 रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय मूर्तिजापूर येथे आम्ही क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात येते की क्रांतिकारी शेतकरी संघटना हिंगोली जिल्हाध्यक्ष गजानन कावरखे, विजय वानखेड़े आणि प्रवीण मते हे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पंचायत समिती सेनगाव येथे गेले असता संविधान दिवसाच्या दिवशी काही कामानिमित्त त्या ऑफिसमध्ये व्हिडिओ नाही होते, कोणताही अधिकारी नाही होता उपस्थित। त्यामुळे तिथं संविधान दिवस का नाही साजरा केला म्हणून आणि शहीद जे 26/11 जे शहीद होते त्यांना आदरांजली वाहण्यात नाही आली म्हणून का नाही विचारण्यात आला प्रश्न का हा प्रोग्राम साजरा करण्यात नाही आला आणि कोणताही अधिकारी इथं उपस्थित काऊन नाही आहे, हे फोन करून माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना हे कळवण्यात आलेला होता। त्याच्यानंतर तिथचे जे व्हिडिओ आहे यांनी उलट संविधान दिन नाही साजरा केल्यामुळे माझी तुम्ही बदनामी करत आहे आणि चुकीच्या पद्धतीने ॲट्रॉसिटीचा जे गुन्हा दाखल करण्यात आलेले जे कार्यकर्ते होते त्वरित मागे घेण्यात यावा आणि संबंधित जे अधिकारी त्यांना निलंबित करण्यात यावा।